केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर कोकणातील रत्नागिरी, त्याचप्रमाणे मुंबई, कोल्हापूर आणि गोवा येथील पर्यटक व भाविकांचा प्रचंड ओढा असलेल्या मालवण तालुक्यातील कासारटाका येथील श्रीदेव महापुरुष कासारटाका देवस्थान येथे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी भाविकांची नवस करणे आणि नवस फेडणे यासाठी मोठी गर्दी होते। विशेष म्हणजे या देवस्थानाला कोंबडा आणि बकरा याचाच नैवेद्य दिला जात असल्याने या देवस्थानचे महत्त्व वेगळेच आहे। श्रीदेव कासारटाका येथे केलेले नवस पूर्ण होतात याची भाविकांना खात्री असते। त्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या संख्येने हा परिसर नवस फेडण्यासाठी आणि नवीन नवस करण्यासाठी हा परिसर गजबजलेला दिसून येतो। कासारटाका देवस्थानच्या आजूबाजूला एक मोठा ओहोळ असून या निसर्गरम्य असलेल्या या ओहोळामध्ये भाविक आनंद लुटतात। श्री कासारटाका देवासमोर कोंबडा आणि बकरा अर्पण करण्यासाठी भली मोठी रांग पाहावयास मिळते। विशेष म्हणजे रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी तर येथे भाविकांची तोबा गर्दी असते। यावरूनच या देवस्थानचे असलेले महत्त्व स्पष्ट होते। खऱ्या अर्थाने नवसाला पावणाऱ्या या देवस्थानाला नवस करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी राजकीय मंडळी मागे नसल्याचे प्रत्यय येत आहे। काही ठिकाणी तर शेकडोच्या संख्येने ग्रुप येऊन मनसोक्तपणे नवसाची पूर्तता केल्यानंतर कोंबड्याच्या आणि बकऱ्याच्या मटणावर ताव मारताना भाविक आवर्जून दिसतात। दिवसेंदिवस या देवस्थानची प्रचिती वाढू लागली आहे। नुकताच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी कासारटाका येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने जिल्हाभरातील अनेक लोक उपस्थित होते। देवस्थानच्या ठिकाणी भली मोठी रांग पाहायला मिळत होती। विराज गोसावी, सिंधुदुर्ग।